नमस्कार. मी ग्रामस्थ सतीश वाबळे. वाबळेवाडीची शाळा हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. हे अत्यंत उत्तम उदाहरण असण्याचं कारण सर्वात महत्त्वाचा विषय आहे जो लोकसहभागाचा आहे. कारण शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वसामान्यांची मुलं जर शिकायची असतील किंवा ग्रामीण भागातल्या मुलांचं जर उच्च शिक्षण व्हायचं असेल तर लोकसहभागातून शाळा उभ्या करणं हाच एकमेव ग्रामस्थांच्या पुढचा पर्याय आहे. आणि तो पर्याय आम्ही वाबळेवाडी या ठिकाणी सुरू केलेला आहे. वाबळेवाडीची शाळा 2012ला वारेसर या ठिकाणी आल्यानंतर शाळेचा प्रवास सुरू झाला. आणि 2012ला सुरुवातीला आमच्याकडे 2च वर्ग खोल्या होत्या आणि 32 पट होता शाळेचा. आणि वारेसर आल्यानंतर वारेसरांनी पहिलीच 2012ला 15 ऑगस्टला एक मीटिंग घेतली ग्रामस्थांची. आणि आपल्याला जर मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल किंवा मुलांचा जर सर्वांगाने विकास व्हायचा असेल तर याच्यामध्ये लोक सहभागी झाले पाहिजेत. नुसती शाळा असून चालणार नाही तर शाळेबरोबर लोकांचाही सहभाग असला पाहिजे. हे 2012ला वारेसरांनी येथील लोकांना मार्गदर्शन केलं आणि लोक शाळेमध्ये येऊ शकली. आणि लोक शाळेमध्ये आल्यानंतर सरांनी मुलांसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा, कारण शिक्षणावरती काम करताना शिक्षक हा गुणवत्तेवरती काम करतोच, परंतु आपली जी शिक्षण व्यवस्था आहे याच्यामध्ये जे शालेय अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमामधून आपण मुलांचं फार काही भविष्य उज्ज्वल करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्या मुलांना जगाची स्पर्धा करण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांमध्ये जर उतरायचं असेल तर आपल्याला लोकांनी भौतिक सुविधा देऊन मुलांना या ठिकाणी प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि म्हणून 2012पासनं या ठिकाणी वाबळेवाडीमधील ग्रामस्थ शाळेमध्ये आली. 2 वर्ग खोल्या, पुढं मुलांना बसण्यासाठी जागा नव्हती, म्हणून या शाळेला जागा लागण्यासाठी वारेसरांनी ग्रामस्थांना आवाहन केलं. आणि शाळेला जवळपास 1.5 एकराचा कॅम्पस लोकांनी स्वतःची जमीन जिल्हा परिषदेच्या नावावरती वर्ग करून दिली आणि मुलांना वर्ग खोल्या बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. सुरुवातीला ज्यावेळेस वाबळेवाडीच्या 2 वर्ग खोल्या होत्या त्यावेळेस शाळेमध्ये लागणारे कॉम्प्युटर असतील, महाराष्ट्रातली ही पहिली डिजिटल शाळा आहे आणि पहिली लॅपटॉप टॅब शाळा आहे. कारण या ठिकाणी मुलांना टॅब काय आहे ही सुद्धा माहिती नव्हतं, परंतु वारेसरांनी या ठिकाणी जे टॅबची शाळा सुरू केली, महाराष्ट्रातली पहिली टॅबलेट शाळा म्हणून ओळखली जाते. मग त्या टायमाला टॅबलेट घेण्यासाठी लोकांना ग्रामस्थांनी शाळेला ज्याला जसं शक्य आहे तसं लोकसहभाग या ठिकाणी जमा केला. आणि सुरुवातीला आम्ही 28 टॅब शाळेमध्ये घेतले आणि त्याच्यावरती मुलं अभ्यास करू लागली. आणि त्याच्यानंतर मुलांना आवड निर्माण झाली आणि मग शिक्षणाचा विषय हा तिथपर्यंत थांबू शकत नाही, कारण याच्या पलीकडे खूप काही होतं. म्हणून या शाळेने टॅबलेट शाळा तर केली, शिवाय शाळा आयोस झाली. कारण शाळा आयोस होण्यासाठी लोकांचा लागणारा जो सहभाग होता तो लोकांनी या ठिकाणी सुरुवातीला शाळेत झाडं लावायची असतील किंवा शाळेमध्ये काही काम करायचं असेल तर लोकांनी सहभागी झालं पाहिजे. की लोकसहभाग म्हणजे नुसते पैसे देणे हा लोकसहभाग नाही, तर याच्यामध्ये लोकांनी शाळा आपली मानून त्याच्यामध्ये आपला जो काय मेहनत आहे ती जी आपली कला आहे ती शाळेमध्ये दिली पाहिजे. मग शाळा डेव्हलप करत असताना काही लोकांकडं गवंडी काम करण्याची क्षमता होती, त्यांनी शाळेमध्ये फरशी बसवून दिली. आणि काही लोकांची आर्थिक देण्याची क्षमता होती, त्यांनी आर्थिक मदत केली. काही ग्रामस्थांमध्ये की त्यांचं उच्च शिक्षण झालेलं होतं परंतु त्यांना कुठेही जॉब नसल्यामुळं ती कोणी खेळात असेल, कोणी इतर विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये असेल, तर खूप सारे ग्रामस्थ या ठिकाणी शाळेमध्ये येऊ लागले किंवा ज्याला ज्या विषयामध्ये आवडे तो विषय शाळेमध्ये येऊन शिकू लागले ग्रामस्थ. कारण शासनाची इकडं आमच्याकडे ज्यावेळेस 32 पट होता त्यावेळेस 2च शिक्षक होते आणि हा पट पुढं 7वीपर्यंत शाळा गेल्यानंतर 224 पट झाला आणि शिक्षक 2च होते. मग आपण या मुलांना भौतिक सुविधा देऊ शकत नव्हतो. मग आव्हान केल्याप्रमाणे जे ग्रामस्थ होते, कोणी ग्रॅज्युएट झालेला असेल, कोणाचा विषय भाषा स्पेशल असेल, कोणाचा आणखी खेळाचा विषय असेल, ज्यांची खेळामध्ये जे पारंगत होते त्यांनी क्रीडा शिक्षक म्हणून या ठिकाणी मदत केली. ज्यांचे विषय वेगवेगळे होते त्यांनी इंग्लिश असेल, गणित असेल, मराठी असेल, भाषा असेल, प्रत्येक विषयाचं योगदान शाळेमध्ये दिलं. त्याच्यामुळं आमच्या शाळेमध्ये मुलांना फार त्याचा फायदा झाला. शिक्षक शासनाचे नसतानाही खूप सारं नॉलेज त्यांना त्याच्यात मिळालं. हा सुद्धा एक लोकसहभाग आहे. आणि हे उभं राहत असताना नंतर शाळेची पटसंख्या इतकी वाढली आणि याच्यानंतर तत्कालीन शासनाने त्या टायमाला एक MIEचा बोर्ड काढला, महाराष्ट्र इंटरनॅशनल बोर्ड. त्याच्यामध्ये त्यांची अट अशी होती की ग्रामस्थांनी शाळा उभी करायची, आम्ही फक्त बोर्ड देणार
आणि त्याच्यानंतर शाळा इंटरनॅशनल होणार. तर त्याच्यामध्ये ही शाळा इंटरनॅशनल होत असताना आमच्याकडे जागा पुरीचा 10 गुंठ्याचाच कॅम्पस होता आणि 2 वर्ग खोल्या होत्या. पुढं आम्हाला ती शाळा 12वीपर्यंत न्यायची होती. आणि मग अशा वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला ह्या बोर्डमधून 12वीपर्यंत परमिशन देऊ. मग या शाळेसाठी लागणारी जमिनीचा प्रश्न निर्माण झाला. मग हा 1.5 एकराचा कॅम्पस केवळ शाळा इंटरनॅशनल करायची. शासनाने आम्हाला तिथं बोलून सांगितलं की तुमच्याकडे जागा असली पाहिजे, जागासुद्धा तुम्ही ग्रामस्थांनी द्यायची, शासन याला कुठलीही मदत करणार नाही, आर्थिकसुद्धा नाही. मग ग्रामस्थांनी जागा दिली शाळेला. आणि जागा दिल्यानंतर हे जे काही वर्ग खोल्या आपण पाहतोय आता याच्यात, या वर्ग खोल्या उभ्या करण्यासाठी मग अजूनही लोकांना सहभाग गरजेचा होता. याच्यामध्ये आम्ही सगळ्यात पहिला निर्णय घेतला, गावची यात्रा बंद केली. कारण यात्रा बंद करण्यापाठीमागचा उद्देश आम्ही पाहिला की जे काही गावच्या यात्रा होतात, यात्रेमध्ये तमाशे होतात किंवा इतर जे खर्च होतात, या खर्चाचा कुठलाही गावाला आउटपुट मिळत नाही. आपण जर मुलाला 10 रुपये दिले तर संध्याकाळी त्याला खर्च विचारतो आणि त्याच्यातला आउटपुट विचारतो. आणि मग गावची यात्रा होत असताना जे काही तमाशासाठी 2-2.5 लाख रुपये जातात, जेवणावळीला पैसे खर्च होतात, शेवटी हा खर्च सगळा वेस्टच आहे. आपण रोज पेढे खाल्ले तरी सकाळी त्याची ते काही आपल्या पोटामध्ये राहत नाही. म्हणून ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला की आता आपल्याला शाळेसाठी हे करायचं. आम्ही यात्रा बंद केल्या, गावचा सप्ताह बंद केला, सप्ताहसुद्धा आम्ही केला नाही. आणि तिथून पुढे आम्ही सार्वजनिक फक्त शिवजयंती हा एकच उत्सव असा साजरी करू लागलो की साध्या गणपती टेबलावरती बसवायचा आणि त्याचे जे काही पैसे उरतील ते सगळे शाळेला जमा करायचे. आणि मग त्याच्यामधून आम्ही जवळपास हा जो काही कॅम्पस दिसतोय, पहिल्या वर्षी आम्ही 20 ते 22 लाख रुपये ग्रामस्थांनी शाळेसाठी गोळा केले.